मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही चाललेलो आहोत गड किल्ले भ्रमंतीला। तर आता आम्ही गाडीसमोर नारळ फोडतो आणि आमच्या प्रवासाला सुरुवात करतो। आता आम्ही हातकंब्याला आहे। आपण इथे गाडी लावलेली आहे डिझेल भरायला। आता डिझेल भरूया। हे बघा भरते डिझेल। हातकंब्यामधला जो पेट्रोल पंप आहे ना, त्याची एक स्पेशालिटी आहे। इथे तुम्हाला पूर्ण मार्ट बघायला भेटतोय बघा। हा असा म्हणजे असा पेट्रोल पंप आपल्या कोकण रोडला कुठेच नाही तसं इथे। तर गाईज, आता मी हातकंब्यामधल्या पेट्रोल पंपच्या सुपर मार्केटमध्ये आहे। खूपच सुंदर सुपर मार्केट बांधलं आहे इथे। आम्ही इकडे थोडीशी खरेदी पण केली आहे। मी हा स्कार्फ घेतला आहे आणि ट्रॅक एक घेतली आहे ती बाबाकडे। आणि आम्ही खूप खरेदी केली, म्हणजे हाफ पॅन्ट्स वगैरे किल्ल्यांवर आम्हाला लागणार आहेत ना म्हणून। पण हा सुपर मार्केटला इकडे सगळंच म्हणजे पेट्रोल पंपला अटॅचच आहे। मस्त आहे हे। आपल्या पूर्ण कोकणात इथे असा पेट्रोल पंप नसेल कदाचित। तर आता इकडे आपण बिलिंग करू, मग तिथून आपण जेवण बनवायला थांबवलं। हा, आम्ही हॉटेलला नाही जेवणार, आम्ही सर्व जेवणाचं सामान आणलेलं आहे। आम्ही स्वतःहूनच जेवण बनवून स्वतः खाणार। तर आता आपण सरळ तिथेच भेटू। आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहे आणि आता आम्ही खूप वेळ प्रवास करून थांबलेलो आहोत। तर आता आम्ही एक होमस्टे बुक केला आहे। तिथे आज आम्ही एक रात्र थांबणार। उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत सुधागड किल्ल्यावरती। तर आता आमचं जेवणाचा जो प्लॅनिंग होता, जेवण आम्ही नाही बनवणार, आम्ही आता मॅगी बनवणार आहोत। मॅगी खाणार आणि आम्ही झोपणार। पाहू शकता, हा असा रूम आहे। पाहू शकता AC पण आहे इथे, रिजनेबल रेटमध्ये आहे। ओके। इथे वॉशरूम आहे आणि हा इथे असा बेड आहे। तिथे मोठी विंडो पण आहे। तर रिजनेबल रेटमध्ये आहे। तुम्ही जर कधी सुधागडला येत असाल तर इथे येऊ शकता तुम्ही। कोलाडमध्ये आहे हा रिसॉर्ट, 1500 रुपयात। ओके। आणि हे बघा आपली मॅगी पण आलेली आहे। तर मस्तपैकी मॅगीचा आस्वाद घेऊया। पाहू शकता खूप मस्त मॅगी झालेली आहे। तर गाईज, गुड मॉर्निंग। आता सकाळ झालेली आहे। तर आता आम्ही निघालेलो आहोत सुधागड किल्ल्याच्या रस्त्याने। तर आमचं सामान वगैरे पाहू शकता सगळं पॅकिंग चाललेलं आहे। आता आम्ही थोड्याच वेळात सुधागड किल्ल्यासाठी रवाना आहोत।
बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत जोशी वडेवाले यांच्याकडे. तर आता नाश्ता करूया. आमची मिसळ आलेली आहे आणि बाबा तिकडे ओनियन उत्तप्पा घ्यायला गेलाय. तर त्याचा ओनियन उत्तप्पा पण येईल थोड्याच वेळात. नाश्ता करून झालेला आहे. सगळ्यांना विचारूया कसा होता नाश्ता. मस्त एक नंबर मस्त. जोशी वडेवाले चांगली मिसळ होती. तुम्ही पण इथे ट्राय करू शकता. सुधागड किल्ल्यावरती जाताना वाटेत आपल्याला अष्टविनायक पैकी पालीचा बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर भेटतं. तर आता आम्ही तिथे दर्शनासाठी चाललेलो. ते एक मोठं पार्किंग आहे गाड्या पार्क करण्यासाठी आणि इथून रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तर काही तिथे गर्दी तर अजिबात नाही आहे. कारण आम्ही मिडवीकला आलो आहे. विकेंडला आलो तर इथे खूप गर्दी असते. पण आज अजिबात गर्दी नाही आहे इथे. इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. हे पाहू शकता मस्त सिक्युरिटी सगळं. आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला आहोत. आम्ही तिथे गाडी लावली आणि आता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चाललेलो आहोत. ही अशी इथून अशी छोटीशी वाट आहे किल्ल्याच्या दिशेने जाणारी. अशी गावातूनच वाट आहे पाहू शकतो. थोडेसे आम्ही वर आलोय. तर इथे आम्हाला ही लोखंडी पायऱ्या भेटल्या. ही पहिली पायरी आहे. अशा जाताना 2 पायऱ्या भेटतात. आता आम्ही पहिल्या पायरीजवळ पोहोचलेलो आहोत. तर चला या पायरीवरनं जाऊया. नजारा पहा गाईज, सुंदर आहे. वर
थोडंसं डेंजरस आहे इकडे पावसाळ्यात ना. हे कातत कोरलेले पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पावसाळ्यात थोडं डेंजरस असू शकतं कारण हे एकदम स्लिपरी होऊन जातं. तर आपण जाऊया इथून वरती. गाईज त्या स्टेअर्सने आम्ही वर आलो आहे. मला एवढं म्हणजे भीती वाटली आहे ना ते, कारण हवेमुळे ते स्टेअर एकदम हलत होते, त्याच्यामुळे एकदम भीती वाटत होती. आणि खाली एकदम खोल दरी होती. हात वगैरे माझे थरथरतात थोडे, पण काय नाही, आता थोडं बरं वाटतंय. आता आपण पुन्हा वरती जाऊ. हे बघा, तरी अजून एवढं जायचं आहे. अजून आताशी आम्ही 50% आलो असो, अजून 50% आहे आमचा किल्ला. तर जरा आम्ही इथे विश्रांतीसाठी थांबलो आहे. इकडे बाबा आणि काका थांबलाय. मी पण इथे जरा बसलो, खूपच भीती वाटलेली आहे. मला सांगतो, मी हरिश्चंद्रगड केला होता गेल्या वर्षी, आणि त्याच्या आदल्या वर्षी जीवधन किल्ला केलेला. जीवधन किल्ल्याला थोडं होतं रिस्की, हे खूपच डेंजरस आहे. हे पावसाळ्यात इथे यायलाच नको. गाईस थोडं इथे आम्ही आलो आहे पुढे, तर इथे हे एका म्हणजे घराचा चौतारा भेटलाय, आणि तिथे देवस्थान टाईप काहीतरी, तिथे पण चौतारा भेटलेला. बेलाची झाड आहेत, खूप बेलाची झाडं आहेत तिकडे. कुठलं तरी महादेवाचं देवस्थान असणार तिकडे. आणि हे बघा, इथे घराचे चौतारे पण बघायला भेटतात. इथे हे दुकान वगैरे लावतात लोक. तर जाताना असं दिसतच, म्हणजे खूप काय काय आहे बघण्यासारखं, ते मी तुम्हाला दाखवतच राहीन. गाईज, जेव्हा पण तुम्ही कुठल्याही किल्ल्यावरती जात असाल तर शूज घालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की हे बघा, सापाची चामडी इकडे, साप असण्याचे चान्सेस खूप असतात एवढ्या उंच ठिकाणी. तर शक्यतो तुम्ही आमच्यासारखे शूज घाला, आणि चांगल्या ग्रिपचे शूज घाला, कारण की रिस्की असतं, स्लिपरी पण असतं म्हणून. आता आम्ही हे बघा अंतिम टप्प्याला आहोत आम्ही. हा इथे मोठा असा बुरुज आहे जो की दगडात कोरलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे असे लाईन दिसतात कोरलेल्याच्या. हा पुरा दगडात कोरलेला आहे, आणि हे असे खूप मोठे मोठे पायऱ्या आहेत. तर आपण इथून वर जाऊया. अंतिम टप्पाच आहे, थोड्या वरती गेलो की आपला किल्ला येईल. आता आम्ही तिथून वरती आलो, तर इथे हा एक बुरुज, आणि एक सेकंड तो तिकडे आहे एक दुसरा बुरुज. वरती जाऊया. बुरुजांचं दोन्ही बुरुजांचं नाव चिलखती बुरुज आहे. चिलखती बुरुज. इथून आपण आता सरळ जायचं आहे. इथे अजून खूप काही एक्सप्लोर करायचं. आत्ताच आपण वरती आलोय. चला, हा बघा चिलखती बुरुज.
मित्रांनो, एवढ्या वेळानंतर फायनली आम्ही किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहोत आणि इथे आल्या आल्या सर्वप्रथम आपल्याला महादेवांचं मंदिर भेटतं. हे बघा, सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि त्यासोबत कमळ तळे पण भेटतं. तर हे बघा, इथे मंदिर आहे. आणि मेन गोष्ट आम्हाला भेटलेली आहे पाणी. आमच्याकडे पाणी खूप कमी होतं, ऑलमोस्ट संपतच आलेलं पाणी. पण जिथे महादेवाचं मंदिर तिथे पाणी असतंच. आम्हाला पाणी भेटलेलं आहे. एकदा अधोरेखित झालंय, जिथं महादेव तिथं पाणी. महादेव जय महाकाल. हर हर महादेव. देवाच्या कृपेने पाणी भेटलेलं आहे. आता बॉटलमध्ये पाणी भरूया. थोडंसं असणार अशुद्ध, पण ते काय प्यायलाच लागणार. जरा चूल पेटव, वाप करूया. हे बघा, इथे महादेवांचं मंदिर आहे आणि इथे हा पुरा तळ आहे. हे बघा, बघा गाईस, मस्त महादेवांचं मंदिर आहे. एक फॅक्ट समजलाय, जिथे पण महादेवाचं मंदिर असतं तिथे पाण्याचा कुठला तरी सोर्स असतोच असतो. तसं ते मागे बघा, इथे मोठं तळ सापडलं आम्हाला महादेवाच्या मंदिरामुळे. आता बघूया, पाणी तर थोडं हिरवं आहे आणि शेवाळ आहे पूर्ण. बघूया. आम्ही थोडे ह्या इकडच्या बाजूला आलोय. आता आम्ही इथून आलो तर इथे आम्हाला पश्चिमेच्या बाजूला, तर इथे आम्हाला हा धान्य कोठार भेटला. आणि या धान्य कोठाराच्या बाजूला खूप मोठा असा मैदान आहे हा. आणि तिथे एक छोटंसं तळ आहे आणि इथे आजूबाजूला खूप म्हणजे गाई आणि म्हैशी आहेत. ते इथे कसे आले काय माहिती, आणि हे खाली कसे जाणार ते पण नाही माहिती. चला आता पुढे जाऊन आपण अजून एक्सप्लोअर करू. तर इथे आलो. इथे हा मस्त जुना वाडा आहे. इथे वस्ती आहे. हे इथे मंदिराचं बांधकाम चाललंय, तिथे लोक इथे राहत आहेत. आम्हाला पाण्याची गरज होती, आता पाणी भेटलेलं आहे आम्हाला इथे. वाडा एकदम जुन्या स्टाईलला आहे, बघू शकता. एकदम मस्त वाडा आहे. गोष्टीची गरज होती ती गोष्ट भेटलेली आहे. एक नंबर काम झालं. तो पाहू शकता तुम्ही वाडा तिकडे. इथून आता आम्ही ह्या पायऱ्यांनी इथे आलोय. इथे हा पाहू शकता, इथे त्रिशूळ बनवलेला आहे. आणि ते जे काका आम्हाला भेटले अगदी देवासारखे भेटले आम्हाला. आमच्याकडे पाणी अजिबात नव्हतं. आमच्याकडे फक्त कोकम सरबतची एक बॉटल होती. तेवढ्यावरती आम्हाला पुरा गड फिरून उतरायचा होता. पण हे काका भेटले, त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं. आम्ही आता ते इकडे मंदिरात घेऊन चालले. त्याच्या आधी हे बघा, ते चोर दिंडी तटबंदी आहे. इथून हा रस्ता आहे. आता ते आम्हाला इथून देवीचं मंदिर आणि महादरवाजा दाखवणार आहेत. तर चला आपण ते बघूया. किल्ले सुधागड, माहिती जरा सांगा मला सुधागड बद्दल. शिवाजी महाराजांनी जेव्हा राजधानीचा रायगडच्या आधी या किल्ल्याची निवड केली होती, त्यावेळेला ह्याला 5,000 होऊन खर्च केले होते. महादरवाजा, रायगडचा महादरवाजा हा सेम तसंच आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला होता. औरंगजेबाचा वणकर मुलगा अफजल यांनी बापाच्या विरुद्ध बंड केला, तेव्हा संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला होता. हे खाली गाव आहे बादशापूर, हे पातशापूर आता आहे, पूर्वीचं बादशापूर. बऱ्याच दिवस बादशाह तिथं राहिल्यामुळे ते बादशापूर झालं आणि पातशापूर. आणि काही यांना फितुरांना संभाजी महाराजांविरुद्ध दुसऱ्यांदा कटकारस्थान झालं तेव्हा काही यांना टकमक टोकावरून शिक्षा केली. आणि काही इथून पळून गेले. त्यांना औंढे, परळी, पुरावले त्या हत्तीच्या पायी दिल्या. अनाजी पंत, हिरोजी परजी ज्येष्ठ मंडळी दुसऱ्यांदा कटात सामील झाल्यावर त्यांना संताप होतो. आणि संतापाचे औंढे गाव आहे आणि औंढ्याचा माळ आहे, तिथं हत्तीच्या पायी त्यांना दिले जातं. अनाजी पंत, हिरोजी परजी काय अशी ज्येष्ठ मंडळी होती त्यांना. आणि काही इथे भेटले त्यांना इथून शिक्षा करण्यात आली. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. सुधागड गडावरती बोराई देवीचे पूजेचे वंशपरंपरागत पूजा आमच्याकडे असते. येणाऱ्या लोकांना जेवणाची, राहण्याची व्यवस्था आम्ही गडावर करतो. गडावर आमच्याकडे शाकाहारी जेवण असतं. 2 भाज्या, डाळ, भात, भाकरी, लोणचं, पापड असं केळीच्या पानात छानपैकी आम्ही गरम जेवण देतो. त्यानंतर येणाऱ्या माणसांना गाईड वगैरे लागलं तरी
किंवा आणखीन म्हणजे ट्रेंड वगैरे लागले तरी अशी व्यवस्था आमच्याकडे असते. हा. तुमचा नंबर सांगा. आमचा नंबर 84 59 16 65 89. दुसरा आहे 80 10 55 83 65 आणि ओके, धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. हां, जय बोराई. जय शिवराय. मित्रांनो, मंदिराच्याच बाजूला हे वीरगळ आहेत, पाहू शकता. खूप आहे तिथे वीरगळ. मित्रांनो, आम्ही वाड्याजवळच होतो, तर खाली मी बघितलं तर तिथे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये किल्ल्याची तटबंदी आहे, तुम्ही पाहू शकता. खूपच म्हणजे व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, त्याच्यावरची डिझाईन वगैरे. खाली जायला इथून वाट तर वाटत नाही. आता आम्ही ह्या वाड्यात काकांकडे चहा पिऊ आणि मग तिथून मग आम्ही आमचा किल्ला उतरून बाहेर जाऊ. मित्रांनो, चला या वाड्याला आपण बाय बाय करूया. चला का, येतो. धन्यवाद. जय शिवराय. चांगला किल्ला होता. मेन गोष्ट म्हणजे ते काका आम्हाला भेटले. पावसाळ्यात पाणी इथनं घेतात हे बघ. आता आपण रुपया काकाला विचारूया कसं वाटलं त्याला एक्सपिरियन्स. एकदम छान मस्त किल्ला आहे, पाहण्यासारखा किल्ला आहे. पंत सचिव वाडा आहे, भोराई देवीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. खूप छान आणि मस्त बघण्यासारखा किल्ला आहे. धन्यवाद. जय बाबा. मस्त किल्ला आवडला. जरा दमायला झालं पहिला सुरुवातीला, पण आत्ता एकदम फ्रेश वाटतोय. पाणी वगैरे आम्हाला या काकांनी इकडच्या दिलं आणि एकदम देव पावल्यासारखं इकडं त्यांचं दर्शन झालं आणि आम्ही एकदम सगळा थकवा निघून गेला आमचा. मस्त छान. चला मग काय, आता गड उतरायला सुरुवात करू. तर मित्रांनो, हा आहे या किल्ल्याचा टकमकतो. तर संभाजी महाराज इथे राहिले होते, जसे की त्या मागाशी काकांनी सांगितलं. तर ज्यांनी पण संभाजी महाराजांशी दगा केला होता त्यांना ह्या टोकावरून कडेलोट करण्यात आलं आणि जे इथून गपचूप पळून गेले होते जसे अनाजी पंत आणि, तर त्यांना इकडच्या एका गावाच्या इथे हत्तीच्या पायी देण्यात आलं, जसं की त्या काकांनी मगाशी सांगितलं. तर बघा, खूपच डीप आहे. इथून जो गेला तो डायरेक्ट खालीच पडणार आणि खाली जंगल आहे वावर. चला आता आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे. चला आता किल्ला उतरू. तर मित्रांनो, फायनली आमचा सुधागडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता अजून अर्धा किलोमीटर जायचं आहे. आमची गाडी अर्धा किलोमीटर लांब आहे अजून. तर खूपच मस्त होता हा ट्रेक आणि थोडासा डेंजरस पण होता. जसं तुम्हाला, चला आता आपण गाडीजवळ जाऊया. तिथून आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी, जे की मी तुम्हाला गाडीजवळ गेल्यावरती सांगणार आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आपण गावात पोचलेलो आहोत. आता गाडीजवळ जाऊया, गाडीत बसूया, जरा फ्रेश पण होऊया तिथेच, तोंड वगैरे धुवून. लेट्स गो. फायनली मित्रांनो, खालच्या गावात पोचलेलो आहोत. ती पाहू शकता गाडी. तर मित्रांनो, खूप वेळच्या प्रवासानंतर आम्ही आलेलो आहोत कारला गावात. होय, एकविरा देवीचं जिथे मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी आम्ही रूम घेतली आहे. सकाळीचं झालं तर आम्ही एकविरा देवीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून तिथून मग आम्ही
गडावर जाणार आहोत. तर आता आमचं जेवण बनवणं चाललेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो.